भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज पाहुणे आले. कुबेर महाराज पाहुणे आले कोणाच्या लग्नाला? कोणाच्या? भगवान महादेवाच्या लग्नाला. आता आल्यानंतर आता लग्नातली ते धामधूम फोटो सेशन वगैरे सगळं लावा जमा ताफा ते रांगोळ्या ते नाद आणि ते फुलं. हा 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 ते काय आता सध्या लग्नाचं म्हणजे एकदम माहोल आहे सध्या. भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज आल्यानंतर कुबेर महाराज लग्न लागल्यानंतर भगवान महादेवाला म्हटले तुमच्याकरता आम्ही एक भेटवस्तू आणली, तुम्ही बाहेर चला. कुबेर महाराज म्हटले रिकाम्या हातानं कसं जाता? सोन्याचं घर आणलं होतं भगवान महादेवाला द्यायला. कशाचं? सोन्याचं. आता कुबेराला काय कमी हो? धन कुबेराचे. जिथं कुबेर म्हणजे तिथं धन, धन म्हणजे कुबेर. एका नाण्याच्या दोन बाजू आहे. सोन्याचं घर. भगवान महादेवाला सांगितलं तुम्ही बाहेर या. पार्वती मातेला बाहेर आणलं. हे घर मी तुमच्याकरता आणलं, या घराचा तुम्ही स्वीकार करा. भगवान महादेव म्हटले आम्हाला नको ते, दुसऱ्याचं घर घेऊ नये. आणि मी कैलासावर राहतो, तुम्हाला बहुतेक ज्ञानेश्वरी वाचलेली दिसत नाही तुम्ही. अहो मी घराचा त्याग केलेला आहे. गुंती जाणून स्मशानी वास केला. आम्ही ते सोडलंय सगळं. राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशानी वास केला. ज्ञानोबा म्हणतात आम्ही स्मशानभूमीत वास्तव्य केलेलं आहे, आम्हाला तुमचं घर नको. तिथं पार्वती माता उभ्या होत्या. त्यांनी हात धरला भगवान महादेवाचा. 2 पावलं मागे या तुम्ही, मागे या. माझ्या मैत्रिणी मला सांगत होत्या तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे. आज समजलं तुम्ही किती भोळे. अरे ते काय विटा मातीचं घर आहे काय? सोन्याच्या घराला नाही म्हणता तुम्ही. तेव्हा हे जेव्हा प्रकरण मी पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं जगातल्या प्रत्येक माणसाची बायको त्याला भोळं का म्हणते. व अरे देवाती देव महादेवाची म्हणते तर आपल्या बॅटरी का कुठं चमकवता अंधारात. एक दिवस माझी बायको मला म्हटली तुम्ही लय भोळे, तुम्हाला कोणी फसवू शकते बाजारात. म्हटलं कोणी फसवू शकते हे ठीक आहे, पण फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. म्हणजे त्या दिवशी मला समजलं की मी खरंच भोळा आहे. बुवा म्हटले तुम्ही भोळे मागे सारखा. अहो सोन्याचं घर आहे नाही म्हणू नका. भगवान महादेव म्हटले बाबा आता काय तिच्या पुढे आता काय चालायचं. दिला होकार, घर घेतलं. ऐका महिला मंडळी. पण भगवान महादेव पार्वती मातेला म्हटले आपण तसं त्या घरात राहायला जायचं नाही. त्या घराची आपण काय करायची? वास्तुशांती करायची. शुक्र परिवाराने जर शिकवली तशी वास्तुशांती करायची. बार 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 बार. आता भगवान महादेवाचं घर नव्हतं, घर होतं कुबेराचं. दिलं महादेवाला. भगवान महादेव गेले ब्रह्मदेवाकडे म्हणे आमच्या घराची वास्तुशांती करून द्या. ते म्हणत मला वेळ नाही सध्या. हो 31 मे पर्यंत तरी मला वेळ नाही. तिथून पुढं मग पालखी सोहळा आहे. अहो काळा जरा एखादा दिवस. बार बार ते म्हटले मला वेळ नाही, मी आता थकलो, म्हातारा झालो मी. हो आता नाही. वसंत ऋतू होता, आता गेला तो ऋतू. आता मी थकलो. ऐका लक्ष द्या. माझा आयुष्याचा काळ फिरण्याचा धकाधकीचा आता संपला. माझ्याकडून पूजा होणार नाही. तुम्ही कोणाला तरी बोलवा. ते म्हटलं तुम्हीच सांगा. अनेक ऋषींची नावांची यादी काढून दिली. भगवान महादेवाला किती नाव पटत नव्हते. त्यात रावणाचं नाव दिलं. याच्याकडून करता का वास्तुशांती? ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण. भगवान महादेव म्हटले रावणाकडून मला चालेल. रावणाला बोलवलं वास्तुशांतीला. जोडप्यानं पूजा केली. संपूर्ण पूजा पूर्ण झाली यथायोग्य. आणि रावणाला भगवान महादेव म्हटले रावणा सांग बाबा ब्राह्मणाला तुला काय दक्षिणा देऊ. रावण चतुर होता ब्राह्मण. तो म्हणे घर ज्याची शांती केली आपण ते घर मला तुम्ही द्या. अरे म्हणे येळा का खोळा तू. ज्याच्या शांतीला बोलावलं तेच मागतो. म्हणजे जेथेची कृपा लाई जे वरू तेथेची म्हणे वे विचारू. भगवान महादेवाच्या बाबतीतच हे शक्यतो जास्त घडतं. त्या भस्मासुराला देवानं सांगितलं जा बाबा तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जुळून भस्म होईल. तो म्हणे दिलं दिलं. आता भगवान भोळा देव, लवकर तृप्त होणारा आशुतोष नावाचा देव म्हणजे भगवान परमात्मा. फक्त वर्णन करा एक शिवमहिम्न म्हणा.
अतीतपंथानं तव च महिमा वाङ्मनसयो रतद्व्यावृत्त्यायं चकितमभिदत्ते श्रुतिरपि. असं म्हणा लगेच तुमच्या जवळ येईल. हो, आपण म्हटलं ना श्लोक सुरुवातीला भगवान महादेवाचा, महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. प्रार्थना करायची, पुष्पदंताने केलेली प्रार्थना आहे. भगवान महादेव म्हटले, दिलं तू कोणाच्या डोक्यावर हात ठेव, तो समोरचा जोडून भस्म होईल. तो म्हणे, पण इथं कोणीच नाही हात ठेवायला तुमच्याशिवाय. अरे मग का माझ्या डोक्यावर ठेवतो का? तो म्हटलं, माझा विश्वास नाही सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही रे. अरे देव नाही म्हणतो येड्या, देव आहे मी, देवाती देव. तो म्हणे देव असू द्या नाही तर तुमच्या डोक्यावर गंगा असू द्या. तो मागच पळत सुटला भगवान महादेवाचा. लई मोठी कथा आहे ती, आता जाऊ द्या. पण जेथेची कृपा लाई जे वरू तेथेची म्हणवी विचारू. जगात दोन प्रकारची माणसं राहतात. पहिला वर्ग कृतज्ञ लोकांचा आहे, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जीवन जगतात. आणि दुसरा वर्ग कृतज्ञ लोकांचा आहे, जिथं उपकार केले तिथंच घाण करतात. विठ्ठल 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 चला दिलं नाही ना इला झाला. रावणानं मागितलं घर दान देऊन टाकलं भगवान महादेवाने रावणाला. पार्वती माता नाराज झाली. अहो बरं नाही हे, त्याचं काय कष्टाचं आहे का? भगवान महादेव म्हणत, आपलंच काय कष्टाचं होतं कधी? ज्या भावात आणलं त्याच भावात गेलं. घोडा आणलं चोरून, घोड्याची ओरिजिनल किंमत माहिती नाही. जो मागायला येतो तो म्हणे काठेवाळ घोडे गेला 10,000 द्या. 10ला नाही हो, त्याला वाटलं जास्त येईल. दुसरा आला म्हणे 20ला द्या, 30ला द्या. तुमची काय अपेक्षा आहे? हा म्हणे आपली अपेक्षा 1 लाख आहे. तो म्हणे 1,10,000 घ्या, पण चक्कर मारू द्या. बहुतेक चक्कर मारणारा आंबेगाव तालुक्यातला असला पाहिजे. जो घोड्यावर टाप मारली, घोड गेलं, अजून परत आलं. जाऊ दे, आपण आणलं होतं कोणाकडून, आपलं कोणीतरी आपल्याला दिलं होतं, आपणही कोणाला दिलं. पण मी सांगणार होतो तुम्हाला, आयतं घर टिकत नाही, वारू टिकत नाही. कष्टाचं घर कोणाचं घेऊ नये. हळप केलेलं घर टिकत नाही. काय होतं त्या घराचं? भगवान महादेव म्हटले, थोडे दिवस थांब, तुलाच दिसेल. त्याच भगवान महादेवाला महारुद्राच्या अवतारामध्ये यावं लागलं, हनुमंतराय बनावं लागलं, लंकेत जावं लागलं, आणि शेपटीनं लंका पेटून द्यावी लागली. आयतं घेतलेलं घर. म्हणून घर कोणाचं आयतं घेऊ नका. ज्या लोकांनी कोणाचं घर घेतलं असेल 100% ते त्या घरात सुखी राहत नाही. घर कष्टानं बांधायचं असतं, विनाकारण दोष विकत घेऊ नये. चला, कोण माजरीच्या गळात घंटा बांधेल अशी परिस्थिती झाली. खरं बोलायचं सुद्धा धाक निर्माण झालेला आहे जगामध्ये. त्यामुळं घर एकतर आयतं घेऊ नये, घर चोरून घेऊ नये, घर बळकावून घेऊ नये. घर कष्टाचं घ्यावं, पण ते कष्ट कसे असावे? प्रथमं नार्जितं विद्या, द्वितीयं नार्जितं धनम, तृतीयं नार्जितं पुण्यम, चतुर्थं किम करिष्यति. काय करशील? पहिल्या 1 ते 25 वर्षात माणसानं भरपूर विद्या कमवावी. विद्या सध्या लोकांच्या विद्या नांदायला गेल्या. विद्या लाखो रुपयाचा हिशोब माणसं बोटावर करायची. आता एका बाईनं परवा नाव घेतलं, 10,000चा कोट, त्याले 2,000चे खिशे, आणि ते इले हिशोब नाही आला तर ते मले पुशे. पाव म्हणजे इतका आळानी जनावरा. सध्या लोकांची मानसिकता अशी झाली आहे, काय नाही, कॅल्सीशिवाय हिशोब नाही, मोबाईल शिवाय कुठलं साधन नाही. कोणाचा नंबर पाठ नाही, लँडलाईन होते तेव्हा तरी लोकांचे नंबर पाठ होते. आमच्या गोतल्या एका माणसाच्या सगळ्या गाड्यांचे नंबर पाठ होते, गाड्यांचे. अहो एक अभंग ऐकला की कानपाट अभंग होऊन जायचा. आता अभंग म्हटलं की आपलं मीडियावर आधारित झालेलं आहे. तुमचं माझं प्रत्येकाचंच आयुष्य झालं का? प्रथमं नार्जितं विद्या, आपली विद्या कमी झाली. द्वितीयं नार्जितं धनम, 1 ते 25 विद्या कमवा, 25 ते 50 भरपूर धन मिळवा. भरपूर अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे.
इच्छा नसली तरी पॉलिसी काढा कोणाची, कोणी मार्गाने काढा, पण धन मिळवा. याचा अर्थ वाईट मार्गाने मिळवा असं मला सांगायचं नाही. कोणताही व्यापार करा, व्यवसाय करा, उद्योग करा, शेती करा, पण धन मिळवा. जर तुम्ही 25 ते 50 वर्षापर्यंत धन मिळवलं नाही, खडकवाडीकर, आंबेगावकर हे सगळे तुमचे शेजारी राहणारी माणसं तुम्हाला हसतील. तुमचं बरं असेल तर माणसं जगात तुम्हाला राम राम घालतात. कारण निर्णय असा आहे, धनवंता लागी सर्व मान्यताये जगी, सर्व मान्यताये जगी, सर्व मान्यताये जगी, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. विद्येनंतर नंबर येतो धनाचा. धन मिळवा. धन मिळवा इथपर्यंत ठीक आहे, आणि नंतर मग तृतीयम नार्जितम पुण्यम चतुर्थम किम करिष्यती, हे तिसऱ्या अवस्थेत केलं नाही तर पुढं काय करशील. पण का हो महाराज, जे धन मिळवायचं त्या धनाचा मार्ग मिळवण्याचा कसा असावा. ग्रस्त आश्रमातला सगळ्यात महत्वाचा मार्ग, तुम्हाला अन्न वस्त्र निवाऱ्याकरता जर धन वापरायचं असेल तर ते धन कसं मिळवा आणि कसं खर्च करा याच्या तपशिलातला पुरावा सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय देतात.
कैलास महाराज खडकवारी फार तयार आहे बरं का संगीतात. इथं सदानंद गुरुजींनी सेवा केलेली आहे. खडकवाडीतलं लेकरू रडायला लागलं तरी स्वरात रडतं. इतके स्वराचं ज्ञान असलेली माणसं या गावात आहे. मला जाणीव आहे त्याची. त्यामुळं आनंद आहे, भजनाचा आनंद घेणारी इथं मंडळी आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन हे उत्तम विचारानं जोडा. उदास विचारे वेच करी आणि त्याच विचाराने वेचा. धन अनितीनं मिळवायचं नाही आणि अनितीत खर्च करायचं नाही. बऱ्याच लोकांच्या घरात धन अनितीनं येत आहे. अनितीनं जसं द्रव्य येतं ना तसं धनाबरोबर अनर्थ सुद्धा घरात येत असतात. एवढं ध्यानात ठेवा. म्हणून घरातल्या पैशावर घर सुखात चालत नाही. त्या घरातला पैसा कोण्या दिशेनं येणार आहे त्या दिशेनं घरातलं सुख चालत असतं. 2-4 गड्ड्या कमी घरातल्या. काही लोकांच्या गड्डीला एकदा रबर हाणलं की जन्म ठेपच त्या गड्डीला. फेकली कपाटात की पुन्हा ती गड्डी काढायचं कामच नाही. अरे जन्म ठेप देऊ नको, काढ तिला. उदास विचारे वेच करी मिळवताय. आणि तिनं अवघा एकानं तर इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला. बोर्ड लावलं बाहेर, कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. एक खडकवाडीचा माणूस गेला, तो म्हणे बोर्ड खूप चांगलं आहे, कोणताही आजार बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. त्याने ते बोर्ड पाहिलं, आत गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. कुठून? खडकवाडी. पडा. काय होतं तुम्हाला? साहेब जिभेची चव गेली हो. किती दिवसापासून? श्रावण लागला त्या दिवशीपासून. म्हणजे आता लागेल बुवा त्या दिवशी. काही लोकांची जिभेची चव जाते ना. श्रावणात बरेच माणसं होतात. कोंबड्या जरा निवांत होतात, फ्रेश राहतात कोंबड्या. माझी जिभेची चव गेली मग. बर बर. तिरमक? कंपाऊंडरचं नाव आहे तिरमक. तिरमकला आवाज दिला. तिरमक 3 नंबरचं ड्रॉवर उघड जरा. तिरमकनं ड्रॉवर उघड, त्यातली बाटली काढ. 4 थेंब टाक यांच्या जिभेवर. टाकले. ते होतं पेट्रोल. तो म्हणे तिरमक हे तर पेट्रोल आहे. डॉक्टरशी बोला म्हणे माझ्याशी. डॉक्टर अरे हे तर पेट्रोल आहे. हा ना 300. सव आली तुमच्या जिभेला. काय लोक डोकेबाज माणूस आहे म्हणे. 1000 मिळवायच्या नादात 300 हाणले यानं. अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावात रतन खत्रीचं नाव नाही. प्रत्येक गावात जय देव जय देव जय वरली मटका, ओपन में लगा तो कॉलेज में झटका. प्रत्येक गावात ते वरलीचे बहादर आहे. त्यांना आणि तिचा पैसा विचारा तुम्ही. आम्हाकडे 300 गेले 300 गेले 300 गेले 300 गेले 300 गेले. ऐका आता, 300 गेलेले त्याला काही झोपू देत नव्हते. तो म्हणे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जाऊ. एकदम दुसऱ्या दिवशी गेल्यापेक्षा नाही तर ब्रेक घेऊ 1-2 दिवसाचा. डोक्यात सारखं विचाराचं घर. 2-4 दिवसाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर आहेत का? म्हटले मीच आहे. बार बार मला आत न्या. बरं काय होतंय तुम्हाला? माझी स्मृती गेली हो. स्मृती गेली? अरे बाप. स्मृती म्हणजे इराणी नाही बरं का. स्मृती म्हणजे स्मृती. याताश याताश याताश. हो माझी स्मृती गेली. किती दिवस झाले? झाला आठवडा. बार बार बार. तिरमक 3 नंबरचा ड्रॉवर उघड गड्या. त्यातली बाटली काढून टाक त्र्यंबकच्या जिभेवर 4-5 थेंब. त्यानं ती बाटली काढली. त्यात काय होतं? तो म्हणे का हो डॉक्टर आज बी पेट्रोल? तुला आठवतंय ते पेट्रोल आहे? 300 आण. माझं काम झालं. काय डोकेबाज माणूस रे बापा. अरे 1000च्या नादात 600 गेले. तो म्हणे आता एक शेवटचाच प्रयत्न करून पाहू. मी हे रात्रभर सांगू शकतो बरं का तुम्हाला, पण आता शेवटचं. मला त्याला काय लागतं, त्याला दिवसाआड पेशंट घालायचा डॉक्टरकडे, पण आता शेवटचाच. डॉक्टर आहेत का?
अरे बापरे, काय झालं? अहो म्हणजे दृष्टी गेली. अरे बापरे, बसा बसा. अहो तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आलात, आपला दवाखाना डोळ्याचा नाही. बरं बरं, पण मला तर कोणीतरी सांगितलं तुम्ही रोग नाही बसला तर 1000 रुपये मिळतील. माझा आजार तुमच्याकडून बरा झाला पाहिजे होता, मग द्या 1000 रुपये. खरंय म्हणे ते. तर मग पॉकेट घे इकडे. पॉकेटमधल्या 2 100-100च्या नोटा काढल्या, हातात दिल्या. घ्या, कोणीतरी डॉक्टरकडून इलाज करून घ्या. 1000 रुपये 2 500च्या नोटी. हा, तो म्हणे डॉक्टर तुमच्यासारखा लबाड माणूस पाहिला नाही राव. अरे 200 रुपये देताना 1000 दिले सांगता. तो म्हणे ते 200 दाखव, 300 आण. हजाराच्या नादात 900 गेले. आता 100 रुपयासाठी परत त्या दवाखान्याकडे पाहू नका. तो गोबरांनी सांगितलं अरे हा पैसा डॉक्टरलाही पुरणार नाही. तुम्ही एक काम करा, कोणाचं ओरबाळून घेऊ नका, कोणाचं चातुर्यानं घेऊ नका, कोणाचं कलेनं घेऊ नका. घ्यायचं असेल तर तुमचं कष्टानं घ्या. जोडोनी यादन उत्तम व्यवहार. काय चाल म्हटली का कैलास महाराज. उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावे. गुणगुणत जात माणसं घरी गुणगुणत. जशी राग येऊ देऊ नका. पूर्वीच्या तमाशातले तुम्ही जुने तमाशे पहा. काय महाराज ते वगन कवळणी म्हणायचे. अरे गुणगुणत जायचे माणसं. अख्ख्या तमाशातलं विद्रूप चित्र वजावायचं. आज संगीत अशी साधन आहे, माणूस तेवढंच घरी घेऊन जायचं. मी आता 2 मिनिटं लागतील मला, 2 मिनिटं तुमच्याकडून काही वधवायला. तुम्हाला प्रत्येकाला देवानं स्वराचं ज्ञान दिलेलं आहे, सगळ्यांना. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. 5 स्वर दिलाय की नाही देवानं तुम्हाला. रूप पाहता लोचनी. टाळी वाजवू नका, फक्त म्हणा, ऐका. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा. कोण म्हणतं समाजाला स्वरज्ञान नाही? अरे समाजाला स्वरज्ञान आहे, फक्त तुम्ही त्या गळ्याचा वापर करत नाही. माझ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी हो, तर त्याचा वापर करा. आगळा वेगळा आनंद भजनाचा आहे, आपण करत नाही. आपलं तेच भजन चालू आहे अजून. बाहेर निघा त्या भजनाच्या आणि या भजनाकडे या. काय परमात्मा कृपा करणार नाही हो. जो भजनप्रेमी माणूस आहे ना महाराज, त्याच्या पुढं देव उभा करा आणि एका बाजूला टाळ द्या, तो म्हणेल देव नाही टाळ. अरे टाळामुळं देव इथं थांबेल ना. एकदा टाळ वाजायला लागला की देव जाणं शक्य नाही. देवाच्या नादी लागलो आणि टाळ गेला बाजूला तर काय करूया देवाला. याचा दरबार धुंद आहे. हा कोणाजवळ कधी थांबेल आणि कोणाजवळून कधी निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून टाळाचं भजन आपल्या जवळले असू द्या. जीवनामध्ये भजनाला जसा टाळ लागतो तसा व्यवहारामध्ये कमाईला ताल लागतो. तो कमाईचा ताल आणि भजनाचा टाळ दोघीचा ज्या ताल गेला, ताळमेळ हुकला, त्या दिवशी आपली अधोगती सुरू झाली. ती होऊ नये असं वाटत असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहारे विडोपार
राहिलेल्या आज मला एक चरण महत्वाचं आहे. 5 चरण राहिले. 5-6 कीर्तन करू अजून खडकवाडीत. काय झालं का एवढ्यानं आपलं? एवढ्यानं काय घर मालकाची भूक भागली का? अहो ही वास्तुशांती 5 वर्ष सुद्धा चालू शकते महाराज. ते काय सांगता येतं का? राजाचं काम आहे तिथं. ते मला घरात म्हटले बाबा कीर्तन हो न हो पुढं करू. पण त्यांची तळमळ मी मागापासून पाहत होतो. जीव माझ्या घरून लोक जेवून गेले पाहिजे. पण जेवढी माणसं आहे तेवढ्यानं माझे हात जोडून प्रार्थना आहे, विनमुख जाऊ नका. 3,500-4 हजार लोकांचं जवळजवळ 7.5-8 लाख रुपयाचा खर्च त्यांनी जेवणाकरता केलेला आहे. जोक नाही. समाज इतका आला असता या कीर्तनाला तुम्हाला आता काय सांगावं. माझा फोन मी बंद करून ठेवला कारण या परिसरामध्ये आपण ते पुण्यस्मरण केलं. आता बागडीला थिटेनकडे ना, थिटेनकडे ते अंबानीकडे असलेला परिवार आहे. अंबानींच्या ग्रुपमध्ये ते सामील आहेत. त्यांनी या भागातले महाराज जवळजवळ 500 मुलं मुंबई इंडियनच्या मॅच बघायला नेली. त्यांनी त्या दिवशीच माझं कीर्तन होतं त्या दिवशी सांगितलं पुढच्या वर्षी मुंबई इंडियनची मॅच बघायला सगळे धोत्रावाली वारकरी 500 घेऊन जायचे ज्यांना क्रिकेटची आवड आहे. आणि नेऊया आपण जाऊया. त्या दिवशी आमच्या ताई तिथं आल्या होत्या. मग ते सगळ्यांनी जाहीर केलं कार्यक्रम. हे बघा होते यांनी जाहीर केलं, निलेश पडवळ यांनी जाहीर केलं. सगळे लोक मला त्या दिवशी जो माझ्याकडे यायचा भेटतो बाबा 20 तारखेला, भेटतो बाबा 20 तारखेला. आता या पावसात शोधू कुठं पाहू कुठं मी त्यांना. आणि आता ते आता कसं झालं तर जरा पण ते मंदिरात आल्यावर तरी मला माझी मंडळी दिसले म्हणावं लागलं. दिसला ग बाई मंदिरात, नाही तर मग घरात जरा आम्ही नाराजच झालो होतो बरं का. पण जाऊ द्या, तुमच्या मनासारखा सोहळा झाला. समाज बघा इतका पावसात लोक आले. ही खरी माणसं. माणसं घराच्या बाहेर निघत नाही पावसात. पाऊस पडला की माणूस म्हणतो बाल्याची माय बाल्यान बाली, दार गेलं होऊन गाव जाऊ दे वाहून, जायचं नाही. कीर्तनात पहिल्यांदा करतो तो डेरिंग. कुठं चालले? तो म्हणतो मी जातोय सुकरींकडे शांती कीर्तनाला चाललोय. ती बाई म्हणते जाऊ नका पाऊस आहे. नाही नाही जावं लागणार. पिंगळा येतो आपल्या हे विशाल महाराज येत आहे तिथं, जावं लागेल. ती बाई म्हणते जाऊ नका. नाही नाही जावंच लागेल. इथं ती बाई थोडंसं ट्युनिंग बदलवते आपल्या बोलण्याचं. ती म्हणते नका नो जाऊ. हा म्हणते जाऊ दे. मग एका न तर माणसं घरी राहतात न. हा माझा या भागातला श्रोता आहे, माझे मित्र आहे. मला आठवत नाही आंबेगाव खेड राजगुरुनगर या तालुक्यातलं पारनेर तालुक्यातलं 3 तालुके खेड आंबेगाव आणि पारनेर 3 तालुक्यातलं कीर्तन कुठं सोडलं अजून मला आठवत नाही. जीवाभावाची माणसं आहे. कुठे हजर माझ्या आधी हजर. तर काय नाही, काय अपेक्षा नाही, काय महाराजांनी आपलं नाव घ्यावं किंवा काही वर्ण. त्या रेंजमधली माणसं आपल्या 10 फुटात सुद्धा येत नाही.
त्यांना माहिती, ज्याला वाटतं यानं आपलं वर्णन करावं, नेमकं माझ्याकडून काय माझ्या स्वभावाचा दोष आहे त्याच राहून जात, त्याच मला आठवत नाही. ते आपलं अरे 18 पुराणे हरसी गाती ना, आपण कीर्तन ऐकणारे शिकाती. माणसाचं वर्णन करायचं नाही या गादीवर. उदंडची झाले जन्मुनिया मेले, परी त्यांचे नाव ने घे कोणी चराचरी. वर्णन करण्याची ही गादी परमात्म्याची. पांडुरंगाचं वर्णन करा. स्वतःच्या बुद्धीचा खेळ करून संत चरित्र मांडायचा प्रयत्न केला की एका वाक्यात सुद्धा सत्यानाश होतो. आपण सगळे त्याची तपशिलातली उदाहरणं पाहतोय. एका वाक्यात संत जीवनावर प्रेम करावं लागतं महाराज. ज्ञानोबा तुकोबारांवर खूप प्रेम करा. अरे ज्ञानोबा तुकोबार आहे आपले मायबाप आहे. ज्यांना वाटतं ज्ञानोबा तुकोबार आहे आम्हाला कळाले, अरे एक चरण कळणार नाही भल्या माणसा. या दुर्बुद्धी सुचलेल्या लोकांचा सहवास तुम्हाला झाला असेल म्हणून तुमच्या बुद्धीत खोट निर्माण झाली. तशी खोट होत नाही. जीवच कशी जाते हो माणसाची म्हणायला. अशी काही नास्तिकवादी माणसं या राज्यात होती आधी, आता त्यांचं बंद पडलं होतं डमरू. ते तुकोबारांचं वैकुंठ गमनात मान्य नव्हते. ते म्हणायचे खूनच झाला महाराजांचा. अरे काय तुमच्या जिभेला लोक हाड खून काय. राऊत बाबा बोलले, अरे ज्या तुकोबारांच्या बायकोच्या पायातला काटा काढायला पंढरीचा देव येतो. पंढरीहून विठुराया भंडाऱ्याच्या घाटेत जिजामातेच्या पायातला काटा काढायला येतो. तुकोबारांचा प्राण चालला, आघात होऊन राहिला तुकोबाराच्या देहावर, तर देव येणार नाही. कशी माणसं असतील या जगात की त्यांना तुकोबारांचं वैकुंठ गमन मान्य नाही. अरे तुकोबारांचं दिव्य शरीर आहे. महाराजांची दिव्य काय आहे. महाराज आज संदेह निर्माण होईल या काळात निळोबारांनी अभंग केला तेव्हा. संदेह गमला रेडा कैचा बोलविला, संगात देव कान होती, निर्जीव चालविली भिंती. या अभंगाचं तिसरं चरण आहे. कोरडे कागद उदकी लागो निधी बुंद. हा प्रत्येक कागद पाण्यात जाऊन इंद्राणीच्या तीर्थात स्नान केलेला कागद आहे महाराज. अरे त्याची चरित्र कथा माहिती आहे का तुम्हाला. एका मिनिटात सांगतोय का. हे सगळे अभंग तुकोबारांचे पुणे जिल्ह्यात झालेले अभंग आहेत. नशिबवान नाही तुम्ही माणसं. इंद्राणीच्या तटाकावर अभंग झाले, पण काही लोकांनी त्या काळात तुकोबारांचे अभंग सहन झाले नाही म्हणून बुडवण्याचा प्रयत्न केला. बुडवले. आदेश केला तुकोबारांना, बहिर्देशाला गेल्यावर अभंग म्हणतात सगळं हे इंद्रायणीत बुडवा. तुकोबार आहे कधी न रडणारी तुकोबार आहे. ज्या अभंगाबद्दल सध्या चर्चा चालू आहे त्या अभंगाकरता तुकोबारे रडले. अनेक दुष्काळ पचवलेले तुकोबाऱ्या डोळ्यात पाणी नाही, पण आज तुकोबारांच्या डोळ्याला धारा आहे. दुष्काळात संतू नावाचं पोरगं मिळलं, तुकोबारांच्या डोळ्यात पाणी नाही, पण अभंग बुडवायची वेळ आली त्यावेळेला तुकोबाऱ्या रडताय. आयुष्यभर वडिलोपार्जित सावकारकीच्या वया बुडवण्याची वेळ आली, तुकोबारांच्या डोळ्यात पाणी नाही, पण तुमच्या माझ्यासारख्या गोरगरीब लेकरांच्या उद्धाराच्या अभंग बुडवायची वेळ आली त्यावेळेला तुकोबारांच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबारे ऐकत नव्हते. तुकोबारांच्या डोळ्याला धारा लागल्या म्हणताबरोबर मेघराजा सुद्धा वाढला. इतक्या धारा लागलेल्या होत्या तुकोबारांच्या नजरेला. महाराजांचं चरित्र म्हणजे काही आघात चरित्र आहे, ते काय माणसाचं चरित्र आहे हो. पण बुडवायला गेले. गंगाधर पंत मवाळ बहिणाबाई शिवरकर आडवे गेले. राहू द्या राहू द्या, बुडू नका. कधीच तुकोबारांच्या पारमार्थिक क्षेत्रात भाष्य न करणारे जिजाबाई नवऱ्याकडे जाताय म्हणताय मालक लेकरांना आवडतो ते आता बुडू नका. सावकारकीच्या वया बुडवल्या, संसार बुडवला, मी थांबवलं नाही तुम्हाला, पण संसाराबरोबर परमार्थ बुडवता आता मात्र मी तुम्हाला थांबवते. ऐकलं नाही. त्या अभंग बुडून ते अभंग जर तारल्या जात असतील तर मला असं वाटतं त्या अभंगाबद्दल आपण काही बोलणं आणि त्या अभंगाबद्दल आपल्या बुद्धीचा खेळ करणं उचित नाही. पाऊस जास्त वाढलेला आहे. मला असं वाटतं आता आपण थांबलं पाहिजे. सगळ्यांच्या चरणी ते म्हटल्यावरही मला पिंगळा म्हणावं लागेल, त्यापेक्षा आता म्हणतो गण गण गणात होते म्हणून लावा अंगारा सामर्थ्याय गजाननाचा सामर्थ्याय गजाननाचा संकटहारी महाराज गण गण गणात होते गण गण गणात होते
बोली बोली बोले का पिंगळा माझा रे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोला आम्ही वर्तमान लटकन बोला आम्ही वर्तमान खोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई अवगा 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 दांगड दिगाग अवगा दांगड दिगाग ए अवगा दांगड दिगाग दांगड दिगाग अवगा दांगड दिगाग अवगा दांगड दिगाग अवगा दांगड दिगाग अवगा दांगड दिगाग चेतनाला तुम्ही चेतनाला विपुळा जागाई हो करुणी होती ओ करुणी होती अलगाल्या दान मागायाचा अलगान मागायाचा दान मागायाचा अलगान मागायाचा दान मागायाचा अलगान मागायाचा दान मागायाचा अलगान मागायाचा अहम वाग्या सुहम वाग्या अहम वाग्या सुहम वाग्या तेरे मन बराबरी सावध होनी बजनी नागा देव करा कैवारी माला ये माला मल्हारी जीवारे मल्हारी जीवा माला मल्हारी जीवारी मल्हारी जीवा डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका ए डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका पिंगळा महादारी बोले 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 का पिंगळा महादारी 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 वा काय तुमच्या हातात गोडवा आहे ज्ञानोबारांची कृपा आहे चला सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो प्रणिपात करतो राहिलेल्या अभंगाचा भाव पावसाच्याकडं एवढं मला मी तेवढाही वेळ आपला घेत नाही पण एवढंच सांगेल तो का म्हणे हेची आश्रमाची फळ कोणत्या आश्रमाची फळ जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणा सगळ्यांनी उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवखानी परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणेची आश्रमाची फळ परम पद बळ वैराग्याची उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवखाने. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. कैलास महाराजांना, शिवराम महाराजांना, अविनाश बाबांना, सोपान काकांना, दिनेशजी महाराजांनी, संकेत महाराज, माऊली नाव काय, कैलास महाराज, वा पांढरी 2 सुकरेच आहेत का, वा सुकरे बाबांच्या चरणी प्रणाम. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, आपण जेवल्याशिवाय कृपा करून कोणी जाऊ नका एवढी विनंती. बोलता का ताई? हां, शांततेनं बसून राहा. जय विठ्ठल झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांचे आभार त्या कुटुंबाचं प्रमुख म्हणून मानणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी बसून राहा. विठ्ठल ज्ञानेश्वर क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध चारिला ते कारम्या बोल करा क्षमा पराध महाराज तुका